Hello students, let us solve some more problems from the exercise. Integration of one upon a square e raised to x plus b square e raised to minus x between the limits minus 1 to 1. इथे integration of it can be written as a square e raised to x plus b square upon e raised to x dx between the limits minus 1 to 1. काय केलं, हा जो निगेटिव्ह इंडायसेस होता या निगेटिव्ह इंडायसेसचं पॉझिटिव्ह इंडायसेस मध्ये मी रूपांतर करून घेतलं. आता इथे आपल्याला हा एलसीएम काढायला लागेल. काढला 1 अपॉन e square a square e raised to x into e raised to x is a e raised to 2x or e raised to x bracket चा square plus b square आणि हा जो खालचा एलसीएम चा e raised to x होता हा कुठे जाईल, न्यूमरेटर मध्ये जाईल dx between the limits minus 1 to 1. आता let us take t is equal to e raised to x. So dt by dx is equal to, what is derivative of e raised to x is e raised to x. Now when x is equal to minus 1, इथे x ची किंमत minus 1 भरली, t is equal to e raised to minus 1. So it is a 1 upon e, and when x is equal to 1, t is equal to e. So this it becomes integration of 1 upon a square t square and plus b square and into dt e raised to x. e raised to x dx है, e raised to x dx काय होईल, dt होईल आणि 1 upon असे येईल. ओके, आता या ठिकाणी बिटवीन द लिमिट्स काय, 1 upon e to e. ओके, याला आता हा जो कोइशंट आहे टी स्क्वेअरचा हा 1 पाहिजे, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन ए स्क्वेअर, प्रत्येक पदाला ए स्क्वेअरने भागू. सो 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर डी टी, and this is between the limits 1 upon e to e. पुढे आता हे फॉर्म्युला मध्ये गेलं, 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर इज इक्वल टू 1 अपॉन ए टॅन इनवर्स एक्स बाय ए. सो 1 अपॉन ए स्क्वेअर ॲज इट इज इंटू, आता इथं ब्रॅकेट मध्ये 1 अपॉन 2a. सो 1 अपॉन 2 इंटू b अपॉन ए. ए ची किंमत इथे ए स्क्वेअर इज बी स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर आहे, मग त्याचा काही इथं काही नाही, बी अपॉन ए आणि इंटू टॅन इनवर्स एक्स बाय ए. सो एक्स बाय बी अपॉन ए and between the limits 1 upon e to e. Now let us solve it furthermore. हा वरती 1 upon a square into a upon 2b होईल, हा वर जाईल a, बरोबर आहे. हा हे सगळं कॉन्स्टंट होतं म्हणून बाहेर काढून घेतलं. आता इथं लिहितो टॅन इनवर्स ax अपॉन b आणि e लिमिट 1 अपॉन e टू e. समजली स्टेप. इथे हा वर गेला ax झाला, हा b, आणि इथे हा वर a गेला आणि खाली 2b.
हा ए स्क्वेअर आणि ए याच्यामधला कॅन्सल, मग 1/2 AB. आता किंमत टाकूया. टॅन इनवर्स 1/E. ओके, इथे किंमत टाकली एक्सची, सॉरी टॅन इनवर्स A/B आणि अपॉन इंटू का 1/E⁻x मायनस टॅन इनवर्स AE आणि अपॉन का B. ओके ओके. आता याला टॅन इनवर्स हो E टाकला, इथं पण E टाकला. काय केलं, टॅन इनवर्स A/B इंटू 1/E फक्त, सॉरी नॉट x, 1/E. चुकलं माझं प्लीज. इंटू E, अप्पर लिमिट भरायला पाहिजे अगोदर. A/B इंटू E, सॉरी x इज E. ओके. आता या ठिकाणी प्लीज हा जर कधी टॅन इनवर्स झाला तर हा काय, टॅन इनवर्स A/B आणि इंटू 1/E. या आता इथे फर्दर जर याला सिम्प्लिफिकेशन करायचं म्हटलं तर फर्दर सिम्प्लिफिकेशन याचं होत नाही. याला आपण असंच ठेवलं आन्सरला तरी देखील चालणार आहे. ओके, लेट अस टेक नेक्स्ट example. Let us take next example. Integration of 1/1 plus 3 sin x and plus cos x dx between the limits 0 to 5. नीट लक्ष देऊ इथे. लेट अस टेक t = tan x/2. आपण या फॉर्मॅटचे गणित सोडवलेले आणि त्या फॉर्मॅटमधलं एक गणित एक्झाम्पल आलं म्हणून त्या ठिकाणी आपल्याला काय घ्यावं लागतं, t = tan x. सो देअरफॉर dx = 2dt/1 + t². and what is sin x = sin x = 2t/1 + t². and what is cos x = 1 - t²/1 + t². हो, या टाईपची गणितं सोडवली. जिथे t = tan x/2 येतो तिथे या अशा पद्धतीचं हे कसं आलं हे त्या एक्झाम्पलच्या वेळेला मी समजून सांगितलेलं आहे. म्हणजे पुन्हा त्याला इतक्या लांब समजवायची गरज नाही, फार मोठं होतं ते आणि असं डायरेक्ट लिहिलं तरी चालते. मग इंटिग्रेशन आता इथं आपण वेन x = 0, when x = 0 t also is 0. कसं काय 0/2. x ची किंमत आपण 0 भरली तर 0/2 is 0. सो tan 0 is sin 0 upon cos 0. sin 0 is 0 and upon 1 0 येतो. and when x = 5 t = when t = काय tan x/5 tan 5/2. आता याला जमतच नाही काही. हे होतच नाही, दुसरं तर काय करणार त्याला. when x = 5 0 to 5 0 to pi दिलेलं आहे. प्लीज इथं 0 to pi ना, 0 to pi 0 to pi, sorry. When x = pi, I am very sorry, it becomes t = किती होईल इथे, t = tan pi/2
2, x ची किंमत पाय बाय 2. आणि व्हॉट इज tan पाय बाय 2 इज इक्वल टू tan पाय बाय 2 इज इक्वल टू t इज इक्वल टू देन इन्फिनिटी. t इक्वल्स टू इन्फिनिटी. सर कसं काय इन्फिनिटी ते समजा ना. साइन पाय बाय 2 अपॉन कॉस पाय बाय 2. साइन पाय बाय 2 1 आणि डिनॉमिनेटर कॉस पाय बाय 2 किती 0. So 1 upon 0, anything in the 0 is infinity. So that is why t is equal to infinity. So what this example becomes 1 upon 1 plus 3 plus 3 into bracket 2t upon 1 plus t square. Sin x ची किंमत भरली. Okay? And plus 1 minus t square upon 1 plus t square. And into 2 dt upon 1 plus t square. इथे किती लिमिट किती 0 टू इन्फिनिटी. एक्झाम्पल लक्षात घेऊ. 1 अपॉन इथे एलसीएम काढला 3 इंटू ब्रॅकेट 1 प्लस टी स्क्वेअर प्लस 6t एलसीएम काढला मी प्लस 1 मायनस टी स्क्वेअर आणि हा 1 प्लस टी स्क्वेअर कुठे जाईल एलसीएमचा वर जाईल. आणि हिअर इट इज 2 dt अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर. टी स्क्वेअर कॅन्सल 0 टू इन्फिनिटी. याला पुन्हा वरती आपण सोडूया. याला पुन्हा सॉल्व करूया प्लीज. इंटिग्रेशन ऑफ काय मिळेल 1 अपॉन 3 प्लस 3t स्क्वेअर प्लस 6t प्लस 1 आणि मायनस टी स्क्वेअर. ओके. आणि हा 2 बाहेर काढला 0 टू इन्फिनिटी. मी ते आता हा 2 इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन प्लीज लक्ष द्या या 3t स्क्वेअर मधून t स्क्वेअर गेला म्हणजे किती 2t स्क्वेअर प्लस 6t आणि प्लस किती 4. 3 प्लस 1 4. बिटवीन द लिमिट 0 टू इन्फिनिटी इंटू dt. ओके. आता पुढे जाऊया. 2 इंटिग्रेशन ऑफ परत हा 2 इथून कॉमन काढावा लागेल 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 3t आणि प्लस 2. आता याला पुन्हा आपल्याला फॉर्म्युल्यामध्ये आणायला लागेल. इथं 2 आणि भागितलं आपण इथं 2 कॉमन काढला मग काय आला हा टी स्क्वेअर प्लस 3t आणि प्लस किती आले 2 आले. सो हे कॅन्सल झाले 0 टू इन्फिनिटी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन टी स्क्वेअर प्लस 3t 3 इंटू 1 बाय 2 सो 3 बाय 2 सो प्लस 9 बाय 4 मायनस 9 बाय 4 आणि प्लस किती 2 0 टू इन्फिनिटी. इंटिग्रेशन ऑफ 1 अपॉन हा झाला t प्लस 3 बाय 2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. ओके. आणि मायनस आता किती आहे 4 दूना 8 मायनस 1 बाय 4 dt 0 टू इन्फिनिटी. 4 दूना 8 होतात मायनस 9 मधून प्लस 8 गेले मायनस 1 अपॉन 4 आला. ओके. 4 इज दी एलसीएम. आता इथे जाऊया. हे झालं 1 upon x square minus a square. So it is a 1 upon 2a log x minus a upon x plus a. असा याचा फॉर्म्युला आहे. सो इथं 1 upon 2a a is a 1 by 2 log t plus 3 by 2 minus a minus 1 by 2 and upon t plus 3 by 2 plus 1 by 2 between the limits 0 to infinity. 2 गेला. पुन्हा व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया व्यवस्थितरित्या. लॉग काय होतो हा 3 by 2 मध्ये हा 1 by 2 मिळाला. t प्लस 2 मायनस केला t प्लस 1 सॉरी t प्लस 1
टी प्लस वन -1/2 केले टी प्लस वन आणि इथं खाली टी प्लस टू आणि बिटवीन द लिमिट 0 to इन्फिनिटी. सो लॉग आता इथं इन्फिनिटी टाकतो, इन्फिनिटी प्लस वन आणि इन्फिनिटी प्लस टू मायनस लॉग आता हे लोअर लिमिट टाकतो, लोअर लिमिट 0 + 1 आणि 0 + 2. आता इन्फिनिटी मध्ये 1 मिळवला 1 मायनस केला तरी त्याची किंमत इन्फिनिटीच राहते आणि मग इन्फिनिटी भागिले इन्फिनिटी लॉग 1 होईल आणि मायनस हा लॉग 1/2 लॉग 1/2 लॉग याचं 0 आणि याची जर उलटा पालट करायची असेल न्यूमरेटर डिनॉमिनेटर तर हा प्लस होऊन जाईल log 2. So the answer is log 2. I think log 2 is the answer. Okay, चलो. मी काय केलं एनिवे थोडंफार आपलं कोणतरी एक्झाम्पल घ्यायला चूक झालं असेल ते एक्झाम्पल वाटतात पुन्हा सोडूया आपण. इंटिग्रेशन ऑफ 3 + 2 sin x 3 + 2 sin x प्लस cos x. माझ्याकडून बाय मिस्टेक इथे 3 घेतला गेला होता म्हणून एक्झाम्पल कुठेतरी चुकते. बिटवीन द लिमिट्स 0 to π/2. Once again I am solving it, please. Let us take t = tan x/2. So dx is equal to 2dt upon 1 + t². I am very sorry, पुन्हा सोडव करतोय. sin x is equal to 1 minus twice t upon 1 + t². And cos x is equal to 1 minus t² upon 1 + t². When x is equal to 0, t also is 0. And when x is equal to π/2, t is equal to pi. When x is equal to pi, t is equal to infinity. कारण काय इथं जर पाय भरला तर त्याची किंमत tan t = tan π/2 होतो आणि tan π/2 ची किंमत किती असते? इन्फिनिटी असते. ओके, मग काय मिळाला? इंटिग्रेशन ऑफ 1/3 + 2 into bracket 2t upon 1 + t² and plus 1 minus t² and upon 1 + t². And this is equal to 2dt upon 1 + t². याला LCM काढला, इथं 0 to infinity झाले आता. When the limits of integration they change, when the substitution is used, limits of integration also changes. म्हणून इथं लिमिट ऑफ इंटिग्रेशन काय झाले? चेंज झाले. सो 1/3 into bracket 1 + t² प्लस 4t आणि प्लस किती 1 आणि मायनस t². and this is equal to dt. Sorry, 1 + t² इथे आणि हा 2dt upon 1 + t². 1 + t² काय झाला? कॅन्सल झाला. 2 इंटिग्रेशन ऑफ 2 बाहेर काढला, इथे खाली 3 + 3t² प्लस 4t प्लस 1 आणि मायनस t² आणि इंटू dt 0 to infinity. पुढे चालतो. प्लीज
टू इंटिग्रेशन ऑफ 1/3t स्क्वेअर मधून t स्क्वेअर गेला 2t स्क्वेअर प्लस 4t राहिला 4t आणि 3 + 1 किती झाले 4 झाले dt बिटवीन द लिमिट 0 to इन्फिनिटी. आता इथून आपल्याला t स्क्वेअरचा क्वेश्चन 2 आहे तो बाहेर काढायला लागेल. मग 2/2 इंटिग्रेशन ऑफ 1/t स्क्वेअर प्लस 2t आणि प्लस किती 2 dt बिटवीन द लिमिट्स 0 to इन्फिनिटी. हा 2/2 किती झाला 1 तो गेला 1/t स्क्वेअर प्लस 2t प्लस 1 या 2 into 1/2 निघून 1 आला. मग 1चा स्क्वेअर मिळवला तो काय केला मायनस केला आणि हा +2 जसाच्या तसा घेतला into dt between the limit 0 to infinity. So this it becomes integration of 1/t plus 1 bracket चा स्क्वेअर आणि काय प्लस का 1 आणि हा dt 0 to infinity. -2 या तिघांची एक जोडी बनली त्यांची एक जोडी बनली. +2 मधून -1 गेला तर +1 आला. आता हे कोणत्या फॉर्म्युल्यामध्ये गेलं 1/a is a 1 tan inverse t plus 1 tan inverse t plus 1 between the limits 0 to infinity. So first tan inverse infinity plus 1 and minus tan 1 minus 0 minus 0 plus 1. I am very sorry. Tan inverse. आता इथं हा tan inverse इन्फिनिटीच झाला कारण tan inverse इन्फिनिटी मध्ये +1 मिळवला काय मायनस केला काय काही मायनस केलं इन्फिनिटी मधून किंवा प्लस केलं तर त्याची किंमत तीच राहते आणि हा मायनस tan inverse 1 झाला. आता tan inverse इन्फिनिटी आपण पाहिलं की tan inverse इन्फिनिटीची किंमत किती असते π/2 आणि मायनस π/4. 4 इज दी LCM. 4 LCM आला. मग 4 LCM आला तरी इथं किती मग 2π मधून π गेला म्हणजे किती आन्सर आलं π/4 इज दी आन्सर. ओके एक तासानंतर भेटा. इंटिग्रेशन ऑफ sec⁴x dx between the limits 0 to π/4. Integration of sec⁴x between the limits 0 to π/4. Integration of sec² x into sec² x dx and between the limit 0 to π/4. Now again it can be written as sec² x can be written as 1 plus tan² x. एक तासानंतर भेटा. sec² x minus tan² x is equal to 1. तर मग आता या ठिकाणी हा मायनस tan² x इकडे तर काय येईल 1 plus tan² x. सो 1 plus tan² x आणि इंटू हा sec² x dx जसाच्या तसा. ओके मिस इथे आपण काय केलं हे टाकलं आणि बिटवीन द लिमिट्स काय 0 to π/4. लेट अस टेक t is equal to tan x. So dt by dx equals to sec² x. So what is dt is equal to sec² x into dx. sec² x into dx हा काय होईल dt होईल. आता लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन विल चेंज when x is equal to 0. When x is equal to 0, t also is equal to 0. Tan 0, 0. And when x is equal to π/4, t is equal to किती 1. So this it becomes integration of 1 plus t square into dt between the limits 0 to 1. तर आता 1 चं किती t आणि हा काय t⁻³ between the limit 0 to 1. इथे t ची किंमत टाकली 1 plus 1/3. 1 plus 1/3 1चा क्यूब केला तरी 1 आणि -0 होईल.
सो किती आलं हे 4/3 is the answer. Okay, let us go and solve the next example, please. Integration of under root 1 minus x upon 1 plus x dx between the limits 0 to 1. Let us take t is equal to cos x. So dt by dx is equal to minus sin x dx. So dt is equal to, or let us see what is to be done. Integration of under root of 1 minus cos x and upon 1 plus cos x and into हा इथं मायनस हा काही नाही हा dx ठेवूया ना तसंच. x is equal to t is equal to no wrong. Let us take x is equal to cos theta. So therefore dx by d theta is equal to minus sin theta. So dx is equal to minus sin theta into d theta. Okay, now it is clear. And when x is equal to 0, t is equal to 1. Cos 0 takla. Cos 0 is 1. And when x is equal to 1, t is equal to 0. Because x is equal to 1 जर घेतला तर cos 0 ची किंमत किती येते 1 येते. म्हणून आपल्याला t is equal to किती घ्यावं, t आपलं थीटा is equal to किती मिळेल, थीटा सॉरी. ओके, मग आता इथे हा इंटिग्रेशन अंडर रूट 1 minus cos theta upon 1 plus cos theta and into bracket minus sin theta d theta and between the limits 1 to 0. आता हे जर मायनस साइन काढून टाकायचे असतील तर हे काय होईल, लिमिट्स इंटरचेंज होतील. सो इट इज अंडर रूट 2 sin square theta by 2 upon 2 cos square theta by 2 आणि इथं काय होईल sin theta cos sin theta d theta between the limits 0 to 1 होईल. हा 2 कॅन्सल झाला. हा इथे काय होईल इंटिग्रेशन ऑफ sin theta by 2 upon cos theta by 2 between the limit 0 to 1. हा ते काय लिहिता येईल आपल्याला 2 sin theta by 2 into cos theta by 2. हा कॅन्सल होईल. cos theta by 2 कॅन्सल झाला. आता पुढे चालूया. हा काय झाला मग, हा 2 बाहेर काढला. इंटिग्रेशन ऑफ sin theta by 2 into sin theta by 2 काय दिला sin square theta by 2 d theta. sin theta by 2 into sin theta by 2 sin square theta by 2 होईल आणि between the limit 0 to 1. आता 2 is इंटिग्रेशन ऑफ sin square theta नाही, आपल्याला इथं ट्रिग्नोमेट्रिकल ट्रान्सफॉर्मेशन्स वापरावं लागतं. इट इज 1 minus cos theta आणि अपॉन किती 2. डीट लक्षात आलं का. 1 minus cos theta is equal to 2 cos 2 sin square theta by 2. तो 2 आणि हा 2 काय होईल कॅन्सल होईल आणि इंटू d theta.
0 to 1. हा 2 बाहेर काढला. 2/2 इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस cos theta d theta बिटवीन द लिमिट 0 to 1. हा गेला 2/2 गेला. मग इथं किती आलं थीटा आणि हा काय मायनस साइन थीटा बिटवीन द लिमिट 0 to 1. 1 भरतो. सो 1 मायनस साइन 0 to 1. काय झालं इथं लिमिट चेंज झाले होते ना. काय होतंय आज मी लिमिट चेंज केलेच नाहीत का काय. when we have taken x is equal to cos theta, when x is equal to 0, theta is equal to किती. when x is equal to 0, theta has to be equal to 0. No, theta has to be, when x is equal to 0, theta has to be pi by 2. I am very sorry. I am very sorry. When x is equal to 0, in order to get x is equal to 0, cos pi by 2 is equal to 0. So theta has to be pi by 2. And when x is equal to 1, theta has to be equal to 0. So here it is not 0 to 1. Here it is not 0 to 1. Here it is not 0 to 1. Here it is pi by 2 to 0. Pi by 2 to 0. आपण रिव्हर्स केलं तर 0 to काय होईल pi by 2 होईल. करेक्शन आहे थोडंसं. प्लीज करेक्शन करून घ्या. सो हियर ऑल्सो इट इज 0 to pi by 2 होईल. इथं काय होईल 0 to pi by 2 होईल. 0 to pi by 2 होईल. तुम्ही म्हणत असाल सर पुन्हा एकदा फळ्यावरती सोडवा, पुन्हा एकदा फळ्यावरती सॉल्व करायला मी तयार आहे. मिस्टेक आहे तिथे मिस्टेक आहेच, काही त्याला काही इलाजच नाही. करतो. इथं काय ना 0 to pi by 2 येईल. मग इथं काय किंमत टाकूया 0 to pi by 2. ओके. पुन्हा एकदा करू याला. पुन्हा एकदा करतो का होऊ दे. चुकलं ना मला त्याचा पनिशमेंट दिली. इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 1 minus x upon 1 plus x dx between the limits 0 to 1. Let us take x is equal to cos theta. Therefore dx by d theta is equal to minus sin theta. So dx is equal to minus sin theta into d theta. When x is equal to 0, theta has to be equal to pi by 2. Because cos pi by 2 is 0. X is equal to 0. And when x is equal to 1, theta has to be equal to 0. का बरं cos 0 ची किंमत किती असते 1 असते. म्हणून when x is equal to 1, theta is equal to pi by 2. So integration of under root 1 minus cos x and upon 1 plus cos x and into minus sin theta d theta. And this is between the limits 0 to pi by 2 please. इथे काय झाला इंटिग्रेशन ऑफ अंडर रूट 2 sin square theta by 2. You know the formula for 1 minus cos x and 2 cos square theta by 2. And here it minus sin theta into d theta. इथं किती लिमिट्स pi by 2 to 0. सॉरी इथं pi by 2 to 0. आता आपल्याला ही मायनस साइन काढून टाकायची असेल तर हे लिमिट्स ऑफ इंटिग्रेशन विल चेंज. अपर लिमिट लोअर लिमिट होतं, लोअर लिमिट अपर लिमिट होतं. सो इंटिग्रेशन ऑफ हा 2 2 कॅन्सल sin theta by 2 upon cos theta by 2 and into sin theta
d theta between the limits 0 to pi by 2. ओके. आता या ठिकाणी याला बघूया कशा पद्धतीने सोडता येईल. इंटिग्रेशन ऑफ साइन थीटा बाय 2 हा कॉस थीटा बाय 2, इथं 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. साइन 2 थीटाचा फॉर्म्युला वापरला जाईल. कॉस थीटा बाय 2 कॅन्सल, 0 टू पाय बाय 2. हा 2 बाहेर निघाला. साइन थीटा बाय 2 इंटू साइन थीटा बाय 2 इज अ साइन स्क्वेअर थीटा बाय 2 बिटवीन डी थीटा. 2 बाहेर काढला आणि बिटवीन द लिमिट 0 टू पाय बाय 2. हा 2 जशाचा तसा इथे 1 मायनस कॉस थीटा अपॉन 2 डी थीटा बिटवीन द लिमिट 0 टू पाय बाय 2 साइन स्क्वेअर थीटा. जर असेल तर 1 मायनस कॉस 2 थीटा अपॉन 2 येतो. इथं थीटा बाय 2 म्हणून ते 1 मायनस कॉस थीटा 2 बाहेर काढला. सो इंटिग्रेशन ऑफ 2 अपॉन 2 1 मायनस कॉस थीटा बिटवीन द लिमिट 0 टू पाय बाय 2. हा 2 बाय 2 गेला. हा थीटा मायनस साइन थीटा and between the limit 0 to pi by 2. So pi by 2 minus sin pi by 2 minus 0 plus 0. So pi by 2 sin pi by 2 is a 1. So the answer is pi by 2 minus 1. Okay, chalo next. Okay, chalo next. Integration of 1 upon integration of sin cube theta sin cube x होतं माझं ते असं 1 plus 2 cos x आणि another bracket 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर. नंबरचं एवढं गणित आहे dx असं वाटतं. बिटवीन द लिमिट्स 0 टू पाय. इंटिग्रेशन ऑफ याला आपण cos square sin square x into bracket 1 plus cos 2x 1 plus 2 cos x and 1 plus cos x ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इंटू इथं sin x dx लिहू शकतो. म्हणजे मी हा जो sin cube x होता त्याला स्प्लिट केलं, त्याला sin square x मध्ये आणलं. ओके, sin square x मध्ये आणलं आणि तो एक sin x तिकडे घेतला 0 टू पाय. इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स लिहिला. साइन स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर एक्स 1 प्लस 2 कॉस एक्स आणि इथे का 1 प्लस कॉस एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं हा साइन एक्स इंटू डी एक्स जशाच्या तसा. लेट अस टेक t is equal to cos x. So therefore dt by dx is equal to minus sin x. So dt is equal to dt by dx. T is equal to cos x. So dt by dx is equal to sin x. So dt is equal to minus sin x into dx. किंवा मग आता इकडे मायनस साइन देतो. मायनस dt इज इक्वल टू साइन एक्स डी एक्स. साइन एक्स डी एक्स ते म्हणतोय म्हणजे त्याच्याऐवजी काय घ्यावं लागेल, मायनस dt घ्यावं लागेल. आता इथे वेन x इज इक्वल टू 0 t इज इक्वल टू 1. वेन x इक्वल टू 0 5 झिरोची किंमत किती असते, 1 असते, म्हणून t इज इक्वल टू 1. आणि वेन x is equal to pi with a cos pi. Cos odd pi is a minus 1 and cos even pi is a plus 1. So either t is equal to minus 1.
सो हे काय होईल इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर इथे 1 प्लस 2t आणि इथे काय दिला 1 प्लस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस 2t आणि 1 प्लस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि इथं काय मायनस dt आणि बिटवीन द लिमिट्स 1 टू जेव्हा x 0 होता तेव्हा तिथे 1 होता आणि हा -1 होता. आता यांची लिमिट जर आपल्याला इंटरचेंज करायची असतील तर आपल्याला ती मायनस साईन काय होऊन जाईल इलिमिनेट होऊन जाईल. म्हणजेच काय होईल इंटिग्रेशन ऑफ 1 मायनस टी स्क्वेअर 1 प्लस 2t आणि 1 प्लस टी ब्रॅकेटचा स्क्वेअर हा इथे dt करतो हा -1 टू 1 लिमिट्स चेंज होती. मी मायनस साईन काढून टाक. आता याला काय करायचंय मल्टिप्लाय करायचंय इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस 2t 1 नी गुणलं याला 1 नी याला गुणलं याला गुणलं आता टी स्क्वेअर मायनस टी स्क्वेअर मायनस 2t क्यूब हे 1 ब्रॅकेटमध्ये आलं. सेकंड ब्रॅकेटमध्ये काय याचा स्क्वेअर करून देऊ 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर dt आणि बिटवीन द लिमिट्स काय -1 टू 1. आता पुन्हा काय करणार या 1 नी प्रत्येकाला गुणायचं या 2t नी प्रत्येकाला गुणायचं टी स्क्वेअरने प्रत्येकाला गुणायचं आणि या टी क्यूबनी प्रत्येकाला गुणायचं हे नंबर समजले आणि मग त्याचं इंटिग्रेशन काढायचं. बघा होमवर्क म्हणून करायसाठी याला 1 नी गुणायचं प्रत्येकाला काही ना इंटिग्रेशन ऑफ 1 प्लस 2t प्लस टी स्क्वेअर प्लस 2t प्लस 4t स्क्वेअर आणि प्लस काय 2t क्यूब नंतर कोणी गुणू मायनस टी स्क्वेअर निघून तर काय मिळेल मायनस टी स्क्वेअर मायनस 2t स्क्वेअर आणि मायनस टी रेस टू किती 4. आता 2 किती गुणतो मायनस 2t क्यूब आणि किती मायनस 4t रेस टू 4 यानी बोललो तर मायनस 2t रेस टू 5 dt. आता इथे कोणते प्लस मायनस होतात ते करा राईट टर्मचे ते राईट टर्म्स काय करा कॅन्सल करा कॅन्सल होतील तर कॅन्सल करा होतील तर बघा आणि यांचे प्लस मायनस करा आणि पुढे सोडवा -1 टू करता येईल. ॲज ए होमवर्क देतो मी याला मी सिम्प्लिफाय करून दिलं प्रत्येकाने मल्टिप्लाय करावं लागेल आणि मग त्याला तसं उत्तर करावं लागेल. ओके काढा आन्सर काढायचं. नेक्स्ट सॉरी इंटिग्रेशन ऑफ sin 2x into tan inverse sin x dx tan inverse sin x dx 0 to pi by 2 integration of 2 sin x into cos x sin 2x होईल आणि इथं tan inverse हा sin x जसाच्या तसा dx between the limit 0 to pi by 2. आपण इथं सबस्टिट्यूशन वापरू t is equal to sin x. So dt by dx is equal to what is derivative of sin x is a cos x. So dt is equal to cos x dx. इथं हा cos x या dx च्या सोबत घेतला मग cos x dx काय जाईल dt होऊन जाईल. When x is equal to 0 t also is equal to 0. इथे x किंमत 0 टाकली sin 0 is 0 t is equal to 0 and when x is equal to pi by 2 t equal to 1. So this becomes 1 upon 2t sorry 1 upon 2t tan inverse t आणि इथं काय हा 2 बाहेर काढतो
2 बाहेर काढला बी कॉन्स्टंट टी हा कॉस टी डी एक्स कॉस एक्स डी एक्स काय झाला कॉस एक्स डी एक्स हा डी टी झाला बिटवीन द लिमिट 0 to 1 हा 2 जशाच्या तसा आता इथं LIATE कोण पहिल्यांदा मग इंटिग्रेशन ऑफ इनवर्स फंक्शन इज पहिल्यांदा आणि अल्जेब्रिक नंतर सो टॅन इनवर्स टी इंटू टी डी टी 0 to 1 इंटिग्रेशन बाय पार्ट्समध्ये गेलं हे फर्स्ट फंक्शन हा 2 जशाचा तसा टॅन इनवर्स टी इंटू टी स्क्वेअर बाय 2 इंटिग्रेशन ऑफ सेकंड मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ फर्स्ट 1/1 प्लस टी स्क्वेअर आणि इंटू हा टी स्क्वेअर बाय 2 जशाचा तसा डी सो बिटवीन द लिमिट्स 0 to 1 0 to 1 हा 2 जशाचा तसा टी स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स टी इथे -1/2 बाहेर काढला हा 1/2 बाहेर काढला आणि वरती काय आला टी स्क्वेअर अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी ॲक्च्युअल भागाकार करा किंवा ॲडजस्टमेंट करा बिटवीन द लिमिट्स 0 to 1 ओके पुढे जाऊया 2 टी स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स टी हा 1/2 इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस 1 -1 आणि अपॉन 1 प्लस टी स्क्वेअर डी टी ॲडजस्टमेंट केली मी 0 to 1 याच्यासाठी मी 0 to 1 आहे बरं आपल्याला भरायचं आहे 2 हा काय टी स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स टी हा -1/2 जशाच्या तसा इथे काय होईल इंटिग्रेशन ऑफ टी स्क्वेअर प्लस 1ला टी स्क्वेअर प्लस 1ने भागितलं तर 1 - 1/1 प्लस टी स्क्वेअर डी टी बिटवीन द लिमिट्स 0 to 1 सो 2 इंटू टी स्क्वेअर बाय 2 टॅन इनवर्स टी -1/2 इथं किती हा टी आणि मायनस टॅन इनवर्स टी आणि बिटवीन द लिमिट्स 0 to 1 आता याने 2नी याला गुणलं यालाही गुणलं टीनी तर हे 2 काय होतील कॅन्सल होतील म्हणजेच काय मिळा टी स्क्वेअर टॅन इनवर्स टी मायनस टी टी आणि प्लस टॅन इनवर्स टी होईल 0 to 1 याला 2नी गुणलं हा 2 कॅन्सल होईल यालाही 2नी गुणलं तर हा 2 काय होईल कॅन्सल होईल हा झाला मायनस टी आणि मायनस मायनस काय झाला प्लस टॅन होईल 0 to 1 आता किंमत बघा 1 इंटू टॅन इनवर्स 1 -1 प्लस टॅन इनवर्स 1 आता 0 बरोबर 0 हा 0 टी 0 टाकला तर 0 हाही 0 आणि हा प्लस काय टॅन इनवर्स 0 सो इथे काही नाही π/4 -1 हा -1 बरोबर हा टी -1 टाकला आणि हा परत पुन्हा किती π/4 आणि हा काय 0 ओके मग π/4 प्लस π/4 किती π/2 आणि हा -1 π/2 -1 is the answer. Come on, let us solve the next example. Integration of e raised to cos inverse x sin inverse x and upon under root by 1 minus x square dx
between the limits 1 upon root 2 to 1. Okay, let us take t is equal to sine inverse x. So dt by dx is equal to 1 upon under root 1 minus x square. So dt is equal to 1 upon under root 1 minus x square dx. This way 1 upon under root 1 minus x square dx is equal to dt. आता प्लीज लक्ष दीजिए, t is equal to sin inverse x dt by dx था मिळाला. आता when x is equal to 1 upon root 2, t is equal to 1 upon root 2, sin inverse 1 upon root 2 is a pi by 4. Sin inverse 1 upon root 2, 1 upon root 2. So x is equal to sin t. असेल ना हे. मग आता इथे x is equal to किती 1 upon root 2. मग 1 upon root 2 म्हणजे sin ची किंमत काय आली पाहिजे? पाय बाय 4. sin पाय बाय 4 ची किंमत किती असते? 1 upon root 2 असते. बरोबर आहे? आणि when x is equal to 1, t is equal to pi by 2. sin inverse 1 ती किती आहे? पाय बाय 2 पाहिजे. त्यावेळेलाच तो किती होईल? sin पाय बाय 2 ची किंमत किती येते? 1 येते. ओके, समजलं? चला पुढे. आता इंटिग्रेशन आता हा e रेस टू cos इनवर्स x काय करता येईल? इकडे लक्ष द्या, त्याच्यावरती लक्ष ठेवा. आपल्याला माहिती आहे sin inverse x plus cos inverse x is equal to pi by 2. Therefore, cos inverse x is equal to pi by 2 minus sin inverse x. नीट लक्षात घ्या इथे. So here it is cos inverse x is equal to pi by 2 and sin inverse x is equal to t. Pi by 2 minus t. So here it is e raised to cos inverse x करता काय टाकता येईल? pi by 2 minus t हा काय आला इथे? into t आला आणि हा काय आला? 1 upon under root x square हा आला dx. and between the limits pi by 4 to pi by 2 आला. आता it can be written as e raised to pi by 2 and into e raised to minus t and हा t between the limits pi by 4 to pi by 2. आता हा e raised to pi by 2 जो आहे हा एक कॉन्स्टंट आहे म्हणून तो बाहेर निघेल. e raised to pi by 2 हा बाहेर निघाला. इंटिग्रेशन ऑफ t into e raised to minus t dt between the limits pi by 4 to pi by 2. ओके, आता इथं LIATE ही एक्सपान्शन फंक्शन आहे, ही अल्जेब्रिक फंक्शन आहे. मी क्रम बरोबर घेऊन टाकला. मग आता इथे काय? इंटिग्रेशन बाय पार्ट्स. e raised to pi by 2 जशाचा तसा in the bracket first function into integration of this e raised to minus t upon minus 1 coefficient of t. ओके ना? मायनस इंटिग्रेशन ऑफ जीचं डिफरन्शिएशन 1 आणि हा e raised to minus t upon minus 1 जशाचा तसा dt between the limits pi by 4 to pi by 2. काढूया e raised to pi by 2 minus t into e raised to minus t. इथे हा प्लस होऊन जाईल
इंटिग्रेशन ऑफ फक्त e रेस टू मायनस टी होईल, हा मायनस मायनस प्लस होईल, हा डी टी बिटवीन द लिमिट π/4 टू π/2. ओके, पुन्हा करतो. काय मिळेल इथं, हा e रेस टू π/2 जशाच्या तसा इन द ब्रॅकेट इट इज मायनस टी इंटू e रेस टू मायनस टी प्लस e रेस टू मायनस टी अपॉन -1 याचं, आणि बिटवीन द लिमिट्स π/4 टू π/2. हा e रेस टू π/2 हा काय मिळेल, मायनस टी इंटू e रेस टू मायनस टी, हा मायनस होईल e रेस टू मायनस टी जी π/4 टू π/2. आन्सर मोठे येईल असेल, कारण ठेव e रेस टू π/2 इन द ब्रॅकेट इट इज मायनस π/2 अपर लिमिट करतो e रेस टू मायनस π/2. ओके, मायनस e रेस टू मायनस π/2. ओके 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 हा ओके. आता हा काय होईल, प्लस π/4 इंटू e रेस टू मायनस π/4 प्लस e रेस टू काय मायनस π/4. अपर लिमिट भरलं, हे मायनसचा प्लस होऊन जाईल, कारण अपर लिमिट लोअर लिमिट भरून मायनस करावं लागतं या आणायचं. हे आता पुढे हा बघा, याला गुणतो आता मायनस π/2 इंटू e रेस टू मायनस π/2 ला याने गुणतात e रेस टू π/2 आणि e रेस टू मायनस π/2. e रेस टू किती झाला मग तो 0 झाला. परत तसंच किती इथे किती e रेस टू 0 झाला, प्लस इथे काय π/4 e रेस टू π/2 मायनस इंटू e रेस टू मायनस π/4. e रेस टू π/2 इथे गुणलं ना, आणि प्लस इथे गुणतो e रेस टू π/2 आणि e रेस टू मायनस π/4. e रेस टू मायनस π/4 जे आपलं असेल ते हा मायनस π/2 0 e रेस टू 0 हा -1 हा इथं प्लस π/4 आणि इंटू e रेस टू π/2 मधून मायनस π/4 गेला तर π/4 प्लस हा e रेस टू परत पुन्हा काय π/4च पुन्हा कसं काय π/2 मधून π/4 गेला तर किती उरतो π/4 उरतो. बघा तुम्हाला हे असं याचं आन्सर येईल, असं लंबा चौडा आन्सर येईल याचं. ओके, सो हियर only one more example has been left out, that I shall do it right now, and then examples on properties. Integration of cos log x, integration of cos log x upon x between the limits 1 to 3 dx. Let us take t is equal to log x. So dt by dx is equal to 1 upon x. So dt is equal to 1 upon x into dx. म्हणजे मला इथे 1 upon x into dx दिसतोय, म्हणजे dt. So when x is equal to 1, t is equal to 0. Log 1, x is equal to 1 टाकले, log 1 is 0. And when x is equal to 3, t is equal to log 3. So this it becomes integration of cos t dt. Cos t and 1 upon x dx are dt between the limits 0 to log 3. बरोबर आहे. मग आता इथे किती मायनस साइन टी, कॉस टीचं मायनस साइन टी बिटवीन 0 टू log 3 किंमत टाकतो मायनस साइन log 3
आणि 0 टाकली तर 0. मग काय आन्सर आलं याच्यावर मायनस साईन लॉग 3 आणि हा साईन 0 काय म्हणजे 0च म्हणजे मायनस साईन 0 साईन 0 0. सो मायनस साईन log 3 is the answer. So here we have completed the examples from this exercise which were not based on the properties. Now only one part is left out in this exercise, and that is examples on the properties. And once that is over, this chapter also will be over. Okay? So till next video, thank you very much.